नमस्कार. आपल्या महाराष्ट्रामध्ये शनी महात्म्य नावाची एक पोथी प्रचलित आहे आणि या पोथीमध्ये किंवा कथेमध्ये उज्जैनीच्या विक्रम राजाला शनीच्या 7.5मुळे काय काय त्रास भोगावा लागला याचं सविस्तर वर्णन आहे. आजही आपल्यापैकी एखाद्या माणसाला शनीची 7.5 असेल किंवा अन्य काही ग्रहामुळे शनीचा त्रास होत असेल तर महाराष्ट्रातले ज्योतिषी त्या माणसाला शनी महात्म्याची पोथी वाचायला सांगतात. आता शनी ग्रह आपल्यापासून इतका करोड अंतरावर आहे, त्याचा आपल्या जीवनावर काही परिणाम होतो का नाही हा ज्याच्या त्याच्या भावनेचा आणि अनुभवाचा प्रश्न आहे. आणि मला विचाराल तर शनीची 7.5 किंवा शनीचा फेरा आमच्या देवदत्त फणसे साहेबांना जसा अनुभवायला आला तसा जर आपल्यापैकी कुणाच्या वाट्याला कधी मधी आला असला तर मग शनीची काहीतरी पीडा असू शकते याच्यावर आपला परत एकदा विश्वास बसू शकतो. देवदत्त फणसे हे मुंबईच्या कॅनरा बँकेमध्ये पेडर रोडवर असलेल्या शाखेमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. 5.5 फुटाची उंची, स्वच्छ गोरा वर्ण, काळे भोर डोळे आणि अतिशय व्यवस्थित किंवा टापटिपीचे कपडे असं या फणसे साहेबांचं एकंदर व्यक्तिमत्व होतं. अतिशय मृदू आवाजामध्ये आधी समोरच्याचं सगळं बोलणं ऐकून घेणं आणि मग त्याच्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करणं ही त्यांची एक खासियत होती. आणि त्यामुळे लोकांनी त्यांच्या मनातले त्यांना भेडसावणारे प्रश्न सांगितल्यावर साहेबांनी आपलं पूर्णपणे ऐकून घेतलं या एका समाधानातच ते प्रश्न अर्धे सुटल्यासारखे समोरच्या माणसाला कायम वाटत असे. पेडर रोडला कॅनरा बँकेची ही जी शाखा होती ती बँकेच्या भाषेमध्ये किंवा बँकेच्या बोलीमध्ये हेवी ब्रँच म्हणून होती. आता बँकेवाल्यांना जेव्हा एखादी ब्रँच हेवी असं वाटतं तेव्हा सर्वसाधारणपणे तिथे असलेल्या ग्राहकांची संख्या खूप जास्त असते आणि त्याच्यातलं पुष्कळसं पर्सेंटेज हे व्यापारी लोकांचं असतं. आणि व्यापारी लोकांचं पर्सेंटेज ज्या बँकेच्या शाखेमध्ये जास्त असतं साहजिकच या व्यापारी लोकांचे उलट सुलट व्यवहारही त्या बँकेमध्ये होत असतात आणि एकंदर त्या व्यवहारांची संख्या सुद्धा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या व्यवहारांपेक्षा कितीतरी पट अधिक असते. आणि त्यामुळे पेडर रोडवर असलेल्या कॅनरा बँकेच्या या शाखेमध्ये सकाळी 8:30 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत म्हणजे बँकेचं कामकाजाचं वेळ संपेपर्यंत तुडुंब अशी गर्दी जमलेली असेल. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असत, प्रत्येकाला द्यायची उत्तरं वेगळी असत. काही लोक अक्षरशः घोड्यावर बसून साहेब माझं काम लवकर करा नाहीतर मला फाशी होईल अशा आविर्भावामध्ये त्या बँकेमध्ये काम करत असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या मागे पुढे अक्षरशः लकडा लावत असत. आणि म्हणून बँकेच्या परिभाषेमध्ये ही हेवी बँक होती. अशाच एका गुरुवारी फणसे साहेब सकाळी आपल्या वेळेप्रमाणे त्या बँकेच्या आतमध्ये शिरले आणि त्या दिवशी असं एक वेगळं घडणारी घटना होती की त्या बँकेचे जे मॅनेजर होते विश्वास पारधी नावाचे ते त्या गुरुवारपासून पुढचे 8-10 दिवस रजेवर गेलेले होते. आणि म्हणून त्या बँकेमध्ये असणाऱ्या असिस्टंट मॅनेजरच्या पोस्टवर काम करणाऱ्या आमच्या फणसे साहेबांना त्या दिवसापासून मॅनेजरचा चार्ज मिळालेला होता. आणि म्हणून आजपासून आपल्याकडे फार मोठी जबाबदारी आहे या भावनेने त्या दिवशी म्हणजे गुरुवारी फणसे साहेबांनी आपल्या बँकेमध्ये पाऊल टाकलं होतं. फणसे साहेबांना असिस्टंट मॅनेजर म्हणून जी केबिन मिळालेली होती त्या केबिन मध्ये जाऊन त्यांनी आपलं कामकाज सुरू केलं. समोर लोकांची गर्दी वाढायला लागलेली होती आणि त्यावेळेला त्या दिवशी नेहमीचे जे कॅशियर होते मालशे नावाचे तेही 2-3 दिवस रजेवर होते. आणि म्हणून त्या दिवसापासून वत्सलाबाई खोपकर नावाच्या एक कर्मचारी त्या दिवशी कॅशियरचं काम करणार होत्या. साधारणपणे 40शी नुकती पार केलेल्या पण
डोळ्याला चष्मा असलेल्या काळेभोर केसांच्या आणि अंगाने थोड्याशा स्थूल असणाऱ्या या वत्सलाबाई खोपकर आपली कॅशियर म्हणून असणारी आज विशेष जबाबदारी पार पाडण्यासाठी 8:30च्या ठोक्याला कॅशियरच्या त्या बंदिस्त पिंजऱ्यामध्ये अवतीर्ण झाल्या होत्या आणि मग समोर असलेल्या माणसाला त्याच्या चेक प्रमाणे, विड्रॉल स्लिप प्रमाणे किंवा अन्य काही गोष्टींप्रमाणे त्याची जी मागणी असेल त्या मागणीप्रमाणे पैसे द्यायला त्यांनी सुरुवात केलेली होती. वत्सलाबाई खोपकरांकडे कॅशियरचा असा चार्ज दिल्यानंतर आणि त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे हे बघितल्यानंतर फणसे साहेब थोडेसे निवांत झाले आणि आज मॅनेजर म्हणून आपल्याला कुठची कामं मार्गी लावायची आहेत याचा धांडोळा घ्यायला त्यांनी सुरुवात केली. वत्सलाबाई खोपकर आणि फणसे मॅनेजर यांच्याशिवाय त्या बँकेमध्ये 15-20 जणांचा अधिकचा स्टाफ होता. पण यापैकी सगळे जण समोरच्या गर्दीला तोंड देण्यासाठी अक्षरशः मानेवर खडा घेऊन काम करावं तसं काम करायला लागलेले होते. हे 1984 साल होतं आणि त्यामुळे आज बँकेमध्ये संगणकीकरण किंवा कॉम्प्युटरची जी सुविधा आहे, एका टीपवरती सगळ्या गोष्टींचा पडताळा समोरच्या स्क्रीनवर काम करणाऱ्या माणसाला जो बघता येतो ती सुविधा किंवा ती सोय त्यावेळेला नव्हती. बँकेच्या सगळ्या व्यवहारांचा सगळा लेखाजोखा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या समोर असलेल्या मोठ्या मोठ्या रजिस्टरमध्ये हाती नोंदवला जात असे. सगळ्या बेरजा वजाबाक्या या हाताने करत असत. त्याच्यासाठी संध्याकाळपर्यंत तिथे काम करणाऱ्या माणसाच्या डोक्याचा अक्षरशः भुगा होत असे. त्या दिवशी नेहमीप्रमाणे तुडुंब गर्दीमध्ये बँकेचं कामकाज सुरू होतं. तासामागून तास उलटत होते. वेळ झपाझपा जात होता आणि शेवटी एकदाचे 2 वाजले आणि मग हळूहळू कमी होत गेलेल्या त्या गर्दीमधल्या शेवटच्या ग्राहकाचं काम झाल्यानंतर बँकेतल्या सगळ्या लोकांनी सुस्कारा सोडला की बाबा आजचा दिवस कसा बसा संपला. बँकेचं कामकाज संपल्यानंतर मग वत्सलाबाईंनी कॅशियर म्हणून आपल्याकडे त्या दिवशी चार्ज असल्यामुळे सबंध दिवसामध्ये मेन ट्रेझरीतून आपण किती पैसे मागवले आणि समोर असलेल्या एकंदर चेक किंवा बाकी कागदपत्रांच्या आधारे किती पैशाचं वाटप केलं याचा हिशेब मांडायला लागल्या. त्याच्यामध्ये पुढचा अर्धा तास त्या तल्लीन झालेल्या होत्या आणि त्यामुळे एकंदर वाटून झालेले पैशाची बेरीज करून त्याचा आकडा त्यांनी काढला आणि त्याच वेळेला एकंदर ट्रेझरीतून आपण मागवलेल्या पैशाचा आकडा जेव्हा दुसऱ्या बाजूला दिसला आणि त्या दोघांमध्ये 10,000 रुपयाची तूट वत्सलाबाई खोपकरांना पहिल्याच दिवशी जाणवायला लागली. खरं तर पहिल्या दिवशी चार्ज घेतल्यानंतर हा 10,000 रुपयाच्या तुटीचा आकडा वत्सलाबाई खोपकरांना आतून बाहेरून हादरवून गेलेला होता. पण काम करताना आपलीच एखादी संख्या वर खाली झाली असेल, एखादा हातचा घ्यायचा राहिलेला असेल, गणितात काहीतरी बारीकशी चूक झालेली असेल असं समजून परत एकदा धडधडत्या अंतःकरणाने या वत्सलाबाई खोपकरांनी सगळ्या बेरजा वजाबाक्या पुन्हा 2-3 वेळा करून बघितल्या. तरीही 10,000 रुपयाच्या तुटीचा तो आकडा जसाच्या तसा डिम्म उभा होता. आता आपल्याला नक्की काय ते कळत नाहीये असा विचार करून मग शेजारी जे काम करणारे बँकेचे दुसरे कर्मचारी कामत म्हणून होते, त्या कामत साहेबांना या वत्सलाबाईंनी हाक मारली आणि त्यांना एक विनंती केली की बाबा माझ्या या अकाउंटमध्ये मला 10,000 रुपयाची तूट दिसते, तेव्हा मला लक्षात येत नाही कामत साहेब, जरा तुम्ही बघू. कामताने आपला चष्मा पुसून स्वच्छ केला आणि झरा पुन्हा एकदा त्या सगळ्या बेरीज वजाबाकी रकमांची त्यांना जी काही मोंडणी करायची होती ती करून टाकली आणि त्यांच्या मते सुद्धा 10,000 रुपयाचा आकडा तूट म्हणून दिसत होता. मग कामत साहेबांनी या वत्सलाबाईंना सांगितलं की अहो हा वरचा हिशेब जरा वर ठेवा आणि तुमच्याकडे खाली किती पैसे जमा खरोखर आहेत ते बघा, कदाचित त्याच्यातून तुम्हाला याचं उत्तर मिळू शकेल. म्हणून मग कामत साहेबांनी वत्सलाबाईंच्या मदतीने त्या
ड्रॉवर मध्ये असलेले सगळे पैसे बाहेर काढले, 2-2, 3-3 वेळेला ते मोजले, तरी पण जे त्रैराशी किंवा कोष्टक होतं ते तिथेच उभं राहिलं. त्या दिवशी 10,000 रुपयाची तूट होती. आता या दोघांची ही घालमेल चाललेली बघून बाकीच्या कर्मचाऱ्यांना काहीतरी गोंधळ आहे हे जाणवलं आणि मग ते सुद्धा या दोघांच्या मदतीला आले. पटवर्धन, लिमये या दोघांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने बेरजा वजाबाक्या करून बघितल्या, तरी पण 10,000 रुपयाचा तो आकडा मात्र अदृश्य व्हायला काही तयार नव्हता. आता 10,000 रुपयाची आलेली तूट त्या काळामध्ये फार मोठी रक्कम होती आणि केवळ या मोठ्या रकमेचा आपल्याला अंदाज येण्यासाठी दुसरी एक बाब मी आपल्याला सांगतो की त्यावेळेला बँकेच्या मॅनेजरला 4,200 रुपये पगार मिळत असे. त्या हिशेबात ही 10,000 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. आता आज झालेला हा गोंधळ तातडीने मॅनेजरचा चार्ज पहिल्याच दिवशी सांभाळणाऱ्या फणसे साहेबांना सांगितलं पाहिजे असं या सगळ्या चमूला वाटलं आणि मग वत्सलाबाई खोपकरांना पुढे घालून पाठीमागे सगळे कर्मचारी गेले, साहेबांच्या केबिन मध्ये गेले. साहेबांनी विचारल्यावर त्याने आपल्या समोरचं सगळं जे अकाउंट नावाचं भानगड होती ती साहेबांच्या समोर टाकले आणि मग वत्सलाबाईंनी कापऱ्या आवाजामध्ये सांगितलं की साहेब, आजच्या सगळ्या व्यवहारामध्ये मला 10,000 रुपये शॉर्ट पडतायत, म्हणजे 10,000 रुपयाची तूट आहे. एवढं सगळं शांतपणे ऐकून घेणाऱ्या फणसे साहेबांनी वत्सलाबाईंना सांगितलं की मॅडम, तुम्ही शांतपणे माझ्या समोर बसा, मला एकदा माझ्या नजरेखालून तुमच्या आजचा तो सगळा जो लेखाजोखा आहे तो पाहू दे, काळजी करू नका, आपले पैसे काही कुठे जाणार नाहीत. म्हणून मग आपल्या अनुभवी नजरेतून फणसे साहेबांनी तो सगळा लेखाजोखा पाहिला आणि मग म्हणाले की खरोखर 10,000 रुपयाची तूट तुमच्या हिशेबामध्ये दिसते आहे, पण बाई, बऱ्याच वेळेला असं होतं की मोठ्या रकमेचं जेव्हा आदान प्रदान आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठेतरी कुणाला तरी जास्त पैसे आपल्याकडून दिले गेलेले असतात आणि म्हणून आज तुमच्या संबंध दिवसाच्या कामकाजातल्या मोठ्या रकमा किती आहेत ते आपण बघूया असं म्हणून मग दोघांनी त्या दिवशीच्या मोठ्या रकमांचा आढावा घ्यायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये सुदैवाने त्या दिवशी 50,000 रुपयाचं म्हणजे मोठं असं एकच पेमेंट या वत्सलाबाई खोपकरांनी केलेलं होतं आणि ते अकाउंट होतं की सरदेसाई साहेबांचं. केवळ राजाराम सरदेसाईंच्या अकाउंट मधनं हा एकमेव आजच्या दिवसातला मोठा व्यवहार झालेला आहे हे लक्षात आल्यावर फणसे साहेबांना थोडंसं हायसं वाटलं आणि मग ते वत्सलाबाईंना म्हणाले की या माणसानी जेव्हा पैसे नेले तेव्हा नक्की काय काय झालं मॅडम, ते तुम्ही जरा आठवून बघा आणि तुम्हाला ते पूर्णांशाने आठवलं की ते सगळं जसंच्या तसं मला सांगा. वत्सलाबाईंनी मग शांतपणे डोळे मिटून 2-3 मिनिटं विचार केला आणि मग 50,000 रुपयाचं सरदेसाई साहेबांचं पेमेंट करताना जे काही घडलं होतं जे तसंच्या तसं वत्सलाबाईंनी फणसे साहेबांना सांगायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या की सरदेसाई साहेबांच्या अकाउंट मधनं काढले गेलेले पैसे न्यायला त्यांचा नेहमी जो माणूस येतो रणदिवे नावाचा तोच आलेला होता. त्याने मला सरदेसाई साहेबांनी सही केलेला चेक दिला आणि मी 50,000 रुपयाचं पेमेंट त्याला केलं आणि ते पेमेंट त्याने घेतल्यानंतर त्याने मला एक विनंती केली की मॅडम, आज जर शक्य असेल तर 100 रुपयांच्या नवीन नोटांचं एखादं बंडल मला द्या. माझ्याकडे सुदैवाने त्यावेळेला 100 रुपयाच्या नवीन नोटांच्या बंडलांचं रास पडलेली होती आणि म्हणून कुठचाही मागचा पुढचा विचार न करता समोरच्या ग्राहकाने केलेली ही छोटीशी विनंती मी मान्य केली आणि पटकन माझ्या ड्रॉवर मधनं काढून 100 रुपयाच्या कोऱ्या करकरीत नोटांचं बंडल मी त्याला देऊन टाकलं. एवढं मला स्पष्ट आठवतंय. फणसे साहेबांना मग थोडंसं काहीतरी आपल्या टप्प्यामध्ये आल्यासारखं वाटायला लागलं आणि मग ते म्हणाले की मॅडम, बहुधा तुमच्याकडून 50च्या ऐवजी 60,000 रुपये दिले गेले असावे आणि म्हणून
आता आपण तातडीने सरदेसाई साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊ आणि त्यांना झाल्या गोष्टीबद्दल पूर्णांशाने कल्पना देऊ आणि कदाचित त्यांच्याकडे गेलेले 10,000 रुपये जे जास्त आहे ते आपल्याला परत मिळू शकतील. आता हे सगळं हवेमधलं बोलणं होतं असं फणसे साहेबांच्या केबिन मध्ये वत्सलाबाई खोपकरांच्या बरोबर बाकीचे जे 2-4 कर्मचारी बसलेले होते त्यांना वाटायला लागलं. कारण असा पैसा अधिकचा गेलेला परत मिळणं हे केवळ अशक्य प्राय आहे असं सगळ्यांची भावना झालेली होती. पण फणसे साहेबांचा एकंदर विश्वास बघून हा मार्ग अनुसरायला काही हरकत नाही असंही त्या बसलेल्या माणसांना वाटत होतं. आपलं म्हणणं असं ठामपणे मांडल्यानंतर फणसे साहेब उठून निघायच्या तयारीमध्ये होते. तेवढ्यात समोर बसलेल्या कामत नावाच्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी फणसे साहेबांच्या कानाशी लागून काहीतरी कानगोष्ट केली आणि फणसे साहेबांना सांगितलेली गोष्ट पटली असावी असं बाकीच्या सगळ्यांना वाटलं. कारण फणसे साहेबांनी उठून उभे राहिलेले स्वतःला परत एकदा आपल्या खुर्चीमध्ये बसवलं. तातडीने आपल्या समोरच्या टेबलवर असलेल्या टेलिफोनचा रिसिव्हर हातात धरून नंबर फिरवायला सुरुवात केली. त्यांचा इकडचा नंबर फिरवून पूर्ण झाल्यानंतर कॅनरा बँकेच्या दुसऱ्या एका शाखेमध्ये तिथे असलेला फोन खणखणायला लागला आणि तो फोन ज्यांच्या समोर होता त्या माणसाने फोनचा रिसिव्हर उचलून हॅलो म्हटलं आणि हॅलो म्हणणारे होते मनोहर दास्ताने. दास्ताने साहेबांनी वयाच्या 40 मध्ये ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला होता आणि वयाची 50 येईपर्यंत म्हणजे 10 वर्षाचा व्यासंग झाल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गती प्राप्त झाली होती आणि हे सगळं फणसे साहेबांना माहीत होतं. फणसे साहेबांनी तातडीने दास्ताने साहेबांना सकाळी आपल्या बँकेत झालेला सगळा प्रकार सविस्तरपणे सांगितला आणि म्हणाले की आता या सगळ्या आमच्या कोड्यातून किंवा आमच्यावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल तुमचं शास्त्र काय म्हणतं दास्ताने साहेब. दास्ताने साहेबांनी 2-3 मिनिटाचा विचार घेतला आणि मग फणसे साहेबांना विचारलं की फणसे साहेब तुम्हाला तुमची रास लक्षात आहे का. फणसे साहेबांना आपली रास माहीत होती. त्यांनी पटकन सांगितलं दास्ताने साहेब माझी रास मकर आहे. दास्ताने साहेबांनी परत एकदा उलटसुलट विचार केला आणि मग समोर बसलेल्या खोपकरबाईंची रास काय आहे ते विचारा असं फणसे साहेबांना फोनमधून सांगितलं. दास्ताने साहेबांनी अशी विनंती केल्यानंतर फणसे साहेबांनी समोर बसलेल्या खोपकरबाईला त्यांची रास विचारली आणि फोनवर सुरू असलेल्या दास्ताने साहेबांना सांगितलं की माझी रास मकर आहे आणि खोपकरबाईंची रास कुंभ आहे. मकर आणि कुंभ या राशी ऐकून घेतल्यानंतर दास्ताने साहेब आपल्या खुर्चीवर थोडेसे चिंताग्रस्त झाले आणि मग फणसे साहेबांना म्हणाले की अहो तुम्हाला दोघांनाही शनीचा फेरा सुरू आहे आणि त्यामुळे हे जे काही प्रकरण आहे ते फार लवकर काही निस्तरलं जाणार नाही. पण त्याचबरोबर या एकंदर सगळ्या प्रकारामध्ये तुमचं नुकसान काही शनी होऊन देणार नाही. कारण मकर आणि कुंभ या शनीच्या स्वतःच्या राशी आहेत. त्यामुळे वक्रदृष्टीने आपल्या राशीकडे बघत असला तरी आपल्या राशीच्या माणसांना हा शनी काही कुठच्या खड्ड्यामध्ये लोटणार नाही. एवढं बोलून दास्ताने साहेबांनी रिसिव्हर खाली ठेवला. फणसे साहेबांनी इकडे रिसिव्हर खाली ठेवला आणि मग हे सगळे जण उठून समोरच्या बिल्डिंग मध्ये असलेल्या सरदेसाईंच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघाले. फणसे साहेब, खोपकरबाई आणि कामत नावाचे बँकेतले कर्मचारी अशी 3 जण आपल्या बँकेतून 3:30-4:45च्या सुमारास बाहेर पडले आणि समोरच्या इमारतीमध्ये असलेल्या सरदेसाई साहेबांचं ऑफिस त्यांनी गाठलं. राजाराम सरदेसाई हे त्यावेळेला पेडर रोडवर जे अनेक व्यापारी होते त्यांच्यामधलं मोठं नाव होतं. ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये या सरदेसाई साहेबांनी आपला जम चांगला बसलेला होता आणि मग जवळजवळ 400-450 स्वतःचे ट्रक असलेली अशी ती आसामी होती. त्यांच्या इतमामाला साथ दिसत असं तर पेडर रोडवरचं त्यांचं ऑफिस होतं.
फणसे साहेबांनी त्या ऑफिसमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर जी स्वागतिका म्हणजे रिसेप्शनिस्ट होती तिला आपली ओळख करून दिली आणि सांगितलं की मी बँकेमधून आलो आहे आणि मला तातडीने सरदेसाई साहेबांना भेटायचं आहे. त्या स्वागतिकेने सांगितलं की साहेब थोडा वेळ आपण वाट बघा, समोर थांबा, आता आतमध्ये एक महत्वाची मीटिंग सुरू आहे, ती मीटिंग संपले की लगेच मी सरदेसाई साहेबांना तुम्ही आल्याचं कळवते आणि मग तुम्हाला त्यांची भेट घेता येईल. फणसे साहेबांना खरं तर तातडीने भेटायचं होतं, पण स्वागतिकेने सांगितल्यामुळे ते समोर असलेल्या कोचावर शांतपणे बसून राहिले. त्यांच्या एका बाजूला कामत आणि दुसऱ्या बाजूला खोपकरबाई बसून राहिल्या, कारण निदान 15-20 मिनिटं तरी आता शांतपणे बसण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. दरम्यानच्या काळामध्ये मग खोपकरबाईंना वाटलं की आपल्याकडून प्रत्यक्षात पैसे नेलेले आहेत ते रणदिवेनी, आणि त्यामुळे याच ऑफिसामध्ये जर रणदिवे असेल तर त्याची आधी विचारपूस करावी. कदाचित सरदेसाई साहेबांपर्यंत जाण्याचं काम आपल्याला उरणारही नाही, कारण रणदिवेला जर जास्त आलेले पैसे जाणवले असते तर तिथल्या तिथे आपला हा प्रश्न कदाचित संपून जाईल. ही गोष्ट मग त्याने फणसे साहेबांच्या कानावर घातल्यावर फणसे साहेब पुन्हा त्या स्वागतिकेकडे म्हणजे रिसेप्शनिस्टकडे गेले आणि त्यांना सांगितलं की आपल्या ऑफिसमध्ये रणदिवे नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांना मला भेटता येईल का. त्यावर त्या स्वागतिकेने म्हणजे रिसेप्शनिस्टने सांगितलं की अहो रणदिवे आज बँकेमध्ये गेले होते आणि नंतर तिथून येऊन मला सांगून ते आपल्या घरी निघून गेलेले आहे आणि जमलं तर आज परत येतो असा त्यांनी निरोप माझ्याकडे दिलेला आहे. आता रणदिवे नाहीसा झालेला आहे, घरी निघून गेलेला आहे आणि आज जमलं तर परत येतो असा निरोप त्यांनी दिलेला आहे. ही सगळे शंकास्पद वस्तुस्थिती आहे असं या तिघांना वाटायला लागलं आणि मग त्यांच्या सरदेसाई साहेबांच्या ऐवजी या रणदिवे बद्दलची कुजबूज या तिघांच्या मध्ये सुरू झाली. सरदेसाईंच्या समोर त्यावेळेला मंत्रालयातून आलेले 2 अधिकारी बसलेले होते. पद्धतशीरपणे वेळ घेऊन दीड तासाची मीटिंग करण्याच्या इराद्याने ही मंत्रालयातली माणसं आलेली होती. त्यामुळे आतमध्ये मीटिंग सुरू होती. एकदा चहा गेला, मग सरबत गेलं आणि पुन्हा एकदा चहा जाईल असं वाटायला लागलं. तासापैकी अर्धा पाऊण तास या फणसे साहेबांना तिथे येऊन झालेला होता, पण स्वागतिका सुद्धा आपल्या कामामध्ये मग्न होती. तिला परत जाऊन मला लवकर सोडा असं काही सांगण्याचं धाडस या फणसे साहेबांना झालं नाही आणि त्याच वेळेला हा आपल्या घरी निघून गेलेला रणदिवे कळीचा नारळ असला पाहिजे असं काहीसं वाटलं, कारण त्याने काही फारसं कारण नसताना नवीन कोऱ्या करकरीत 100च्या नोटांचं बंडल खोपकरबाईंकडनं मागून नेलेलं होतं. यथावकाश तासाभराने आतमध्ये असलेली मीटिंग संपली. ती माणसं बाहेर आली. मग त्या रिसेप्शनिस्टने आतमध्ये जाऊन बाहेर बँकेतली मंडळी आल्याची खबर या सरदेसाई साहेबांना दिली. सरदेसाई साहेबांनी सांगितलं की बाबा नेमक्या 5-10 मिनिटांमध्ये त्यांचं काम होणार असेल तर त्यांना आत पाठवा, नाहीतर त्यांना सांगा की बाबा तुम्ही सावकाश कधीतरी 2-4 दिवसांनी या, आता मला तातडीने 15-20 मिनिटांमध्ये किमान अर्ध्या तासामध्ये ऑफिस सोडायचं आहे. आता स्वागतिकेने बाहेर येऊन सांगितलं काय अगदी लवकरात लवकर आम्ही जाऊन येतो असं त्या रिसेप्शनिस्टला सांगून एका पाठोपाठ एक 3 जण म्हणजे फणसे, कामत आणि खोपकरबाई या सरदेसाई साहेबांच्या केबिन मध्ये घुसले. आता बँकेतली माणसं समोर म्हटल्यानंतर एका पाठोपाठ 8 जाळं सरदेसाई साहेबांच्या कपाळावर दिसायला लागलं, कारण बँकेतली माणसं आली म्हणजे आमच्याकडच्या ठेवी आता जराशा तुम्ही वाढवा, आमच्या या स्कीम मध्ये पैसे टाका, त्या स्कीम मध्ये पैसे टाका असंच काहीतरी सांगायला लागतात. हा सरदेसाई साहेबांचा इतक्या वर्षाचा अनुभव होता. समोर बसण्याची आज्ञा मिळाल्यावर हे 3 जण सरदेसाई साहेबांच्या त्या विस्तीर्ण टेबलाच्या समोर असलेल्या खुर्च्यांवर आपापली जागा पकडून बसले. मग अगदी गेल्या शब्दाला किंवा आपल्या प्रश्नाला तोंड फोडणं फणसे साहेबांना उचित वाटलं नाही, म्हणून त्यांनी ख्याली खुशाली इतर बाबीमध्ये 2-4 मिनिटं घालवले आणि मग आपण बँकेच्या ज्या कामासाठी आलो आहोत त्याच्यासाठी म्हणून आता सुरुवात करावी असं म्हणून
फणसे साहेबांनी समोर बसलेल्या सरदेसाईंना सांगितलं की आपण आमच्या बँकेतून आज 50,000 रुपये काढून आणलेले आहेत. 50,000 रुपये काढून आणलेले आहेत हे ऐकल्याबरोबर अंगावर पाल पडावी असं काहीसं धारणा या सरदेसाई साहेबांची झाली आणि ते उठून उभं राहत म्हणाले, अहो बरं झालं तुम्ही ही गोष्ट माझ्याकडे काढलीत. सकाळी मला आल्या आल्या माहित होतं की आज मला 50,000 रुपयाचं रोखीमध्ये एक पेमेंट करायचंय म्हणून मी चेक आमच्या अकाउंटंटला सही करून दिलेला होता. पण त्याच्यानंतर कामामध्ये मी असा गुंतून पडलेला आहे की या क्षणापर्यंत मला आपण 50,000 रुपये बँकेमधनं मागवलेले आहेत याचंही भान उरलेलं नाही. तुम्ही आलात आणि म्हणून मला ती आठवण तरी झाली. आता आपण प्रश्न घेऊन आलेलो आहोत साहेबांना, त्यांचाच एक प्रश्न निकाली लागल्याचं समाधान मिळालेलं आहे. म्हणजे ही गाडी आता आपला नेहमीचा रूळ सोडून भलतीकडे चाललेली आहे असं कुठेतरी फणसे साहेबांना वाटायला लागलं आणि पुन्हा एकदा ही गाडी पहिल्या रुळावर म्हणजे आपल्या प्रश्नाच्या रुळावर कशी आणावी या विचारामध्ये ते पडले. दरम्यानच्या काळामध्ये तुकाराम नावाच्या एका पिऊनला बोलावून सरदेसाई साहेबांनी समोरच्या बसलेल्या लोकांसाठी चहा घेऊन ये म्हणून सांगितलं आणि आपल्या टेबलावरचा फोन उचलून बाहेर बसलेल्या रिसेप्शनिस्ट चंद्रकांता नाईकला आतमध्ये तातडीने बोलावून घेतलं. ती आल्यावरती त्याला सांगितलं की बाबा रणदिवेनी आणलेले पैसे तुमच्याकडे आहेत का. त्यावर त्या चंद्रकांता नाईक रिसेप्शनिस्ट म्हणाल्या की साहेब जवळजवळ 2 तासापूर्वी रणदिवे बँकेतून पैसे आणून माझ्याकडे ठेवून गेलेला आहे. ते पैसे मी तुम्हाला लगेच आणून देते. आता ते पैसे पुढच्या 2 मिनिटांमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेमध्ये त्या चंद्रकांता नाईक नावाच्या रिसेप्शनिस्टने सरदेसाई साहेबांच्या समोर टेबलावर आणून ठेवले. आणि आता आपण आपल्या मूळ मुद्द्याला हात घालावा असं फणसे साहेबांना तातडीने वाटलं आणि त्यांनी मग आज खोपकरबाईला आलेली तूट आणि ते 10,000 रुपये कदाचित तुमच्याकडे जास्तीचे आलेले असतील ही शंका फडा बोलत सरदेसाई साहेबांना बोलावून दाखवली. सरदेसाई साहेब शांतपणे म्हणाले, बाबा तुमच्या समोरच ही पिशवी मी आता मागवलेली आहे. तुमच्या समोरच आता तुम्ही ती उघडा. त्याच्यामध्ये जर 50च्या ऐवजी 60,000 रुपये असतील तर अधिकचे आलेले 10,000 रुपये तुम्ही घेऊन जा. त्याला माझी काही ना नाही. आता सरदेसाई साहेबांनी आपल्याकडची पिशवी ढकलून समोरच्या फणसे साहेबांपर्यंत पाठवले आणि फणसे साहेब लगबगीने ती पिशवी उघडून आतली नोटांची बंडलं बाहेर काढत असताना त्याच वेळेला आपल्या घरी गेलेला रणदिवे बाहेर रिसेप्शनिस्टच्या समोर हजर झाला. त्याच्या खिशामध्ये 10,000 रुपयाच्या नोटा त्याला बोचत होत्या आणि आपण आणून दिलेले पैसे अजूनपर्यंत या रिसेप्शनिस्टच्या ड्रॉवरमध्ये असतील अशा आशेने रिसेप्शनिस्टला चंद्रकांता नाईकला त्याने विचारलं की अहो मी साहेबांसाठी काढून आणलेले पैसे अजून इथेच आहेत ना. चंद्रकांता नाईकनी त्यांना सांगितलं की अरे आता 5 मिनिटापूर्वी साहेबांनी ते पैसे आतमध्ये मागवून घेतलेले आहेत. हे ऐकल्याबरोबर त्या रणदिवेला हजारो इंगळ्या एकदम आपल्याला डसायला लागलेल्या आहेत असं काहीतरी वाटायला लागलं. त्याच्या खिशामध्ये असलेलं 100 रुपयाच्या नोटांचं एक बंडल त्याला आतल्या आत खुपायला लागलं आणि आता 2-4-10 मिनिटांमध्ये आपली नोकरी जवदा जाणार असं रणदिवेच्या मनामध्ये काहूर माजायला लागलं. आतमध्ये त्यावेळेला त्या पिशवी उघडून झाली. एका पाठोपाठ एक असलेली बंडलं समोर मांडली गेली आणि त्यांची संख्या जेव्हा मोजली तेव्हा ती नेमकी किंवा बरोबर 5 होती. 100 रुपयाची 5 बंडलं म्हणजे 50,000 रुपये जे सरदेसाई साहेबांना अपेक्षित रक्कम होती तेवढीच रक्कम त्या टेबलावर मांडली गेली होती. आणि आता सगळं काही संपलं आहे असं आधी खोपकरबाईंना आणि मग फणसे मॅनेजरना वाटायला लागलं.
अनिमिष किंवा विचित्र नजरेने त्या समोर बघत असताना दरम्यानच्या काळात सरदेसाई साहेबांनी नजरेने ती बंडलं मोजले आणि मग ते म्हणाले की साहेब, तुमच्या समोरच या पिशवीतून हे पैसे काढले आणि तुमच्या समोरच ते अजूनपर्यंत आहेत आणि मला असं वाटतं की ती 50,000ची रक्कम आहे. खरं तर सरदेसाई साहेबांनी हे बोलायचीही गरज नव्हती, कारण हे चित्र आरशासारखं स्पष्ट होतं. तेवढ्यामध्ये खोपकरबाईंना एक गोष्ट आठवली की आपण सकाळी रणदिवेला नवीन कोऱ्या करकरीत नोटांचं एक बंडल दिलेलं होतं आणि समोर मांडून ठेवलेली ही जी 5 बंडलं आहेत ती सरसकट सगळ्या जुन्या नोटांची आहेत. म्हणजे आपण दिलेलं नवीन करकरीत नोटांचं बंडल याच्यामध्ये काही दिसत नाहीये. ही बाब त्यांनी गुपचूप जाऊन फणसे साहेबांच्या कानामध्ये कुजबुजल्यासारखी सांगितली आणि मग फणसे साहेबांनी तो धागा पकडून सरदेसाईला सांगायला सुरुवात केली की मॅडमनी सकाळी आपल्याला जे 50,000 रुपये दिले ते बहुधा हे पैसे नाहीयेत, कारण मॅडमने सकाळी त्याच्यामध्ये 100 रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटांचं एक बंडल दिलेलं होतं आणि तुम्ही आमच्या पुढे हे जे 50,000 रुपये ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये ते नेमकं बंडल दिसत नाहीये. आता या सगळ्या घोडाला सरदेसाई साहेब खरं तर काही करू शकत नव्हते, म्हणून त्याने सहज असलेला एक मार्ग अनुसरायचं ठरवलं. आपल्या टेबलावरची बेल वाजवली. बेल वाजवल्यावर आतमध्ये आलेल्या तुकारामाला सांगितलं की अरे, बाहेर हे पैसे आणणारे रणदिवे असतील तर त्यांना आतमध्ये बोलवा. आतमध्ये बोलवा हे ऐकल्यावर तुकाराम तातडीने बाहेर आला. रणदिवे रिसेप्शनिस्टच्या टेबलासमोर विमनस्क किंवा घाबऱ्या घुबऱ्या अवस्थेमध्ये उभा होता. तुकारामाने या रणदिवेला सांगितलं की आतमध्ये साहेबांनी तुला लगेच बोलावलेलं आहे. तुकारामाशी थोडीशी कान गोष्ट करावी, आतला अंदाज घ्यावा, म्हणून रणदिवेने तुकारामाला विचारलं की काय रे, आतमध्ये नक्की काय चालू आहे. तुकारामाने मगाशी 2-4 वेळेला जाता येता जे ऐकलेलं होतं ते सांगितलं की काहीतरी 10,000 रुपयांची भानगड आहे. 10,000 रुपयांची भानगड आहे हे तुकारामाच्या तोंडून रणदिवेने ऐकल्यानंतर त्याचं उरलं सुरलं अवसान गळलं आणि या क्षणी आता आपली नोकरी गेलेली आहे या विचारामध्ये सरदेसाईंच्या केबिनमध्ये अवघ्या 4 ते 5 पावलांचं अंतर पार करत तो उभा राहिला. सरदेसाईंनी आलेल्या रणदिवेकडे बघितलं. त्याला काही न विचारता ते एकटक त्याच्याकडे बघत होते आणि बँकवाल्याने काहीतरी विचारपूस आता या रणदिवेची करावी अशी या सरदेसाईंची अपेक्षा असल्याचं या समोर बसलेल्या बँकेच्या 3 लोकांना जाणवायला लागलं. मग आधी खोपकरबाईंनी बोलावं की फणसे साहेबांनी बोलावं, यामध्ये नेत्रपल्लवी करून मग एकमेकांच्या वर ढकलून शेवटी फणसे साहेबांनी बोलण्याचा निर्णय घेतला आणि ते रणदिवेंना म्हणाले की रणदिवे, तुम्ही आज सकाळी बँकेमधून या साहेबांनी दिलेल्या चेकवर पैसे आणले आणि त्याच्यामध्ये 100 रुपयांच्या नव्या कोऱ्या नोटांचं एक बंडल होतं. आता साहेबांनी सांगितलं की हे पैसे समोर जे ठेवलेले आहेत ते तुम्ही आणून दिलेले आहेत, पण याच्यामध्ये ते नवीन नोटांचं बंडल काही आम्हाला दिसत नाहीये. आता पुष्कळचं चित्र रणदिवेला स्पष्ट झालं आणि आता खरं बोलल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आणि आपण खरं बोललो तरी आपण नुकसानीत नक्की जाणार नाही हे रणदिवेला पटलं आणि मग थोडंसं समोर ठेवलेल्या पाण्याचा एक घोट घेऊन आपला कोरडा पडलेला घसा थोडासा ओलसर करून रणदिवेने आधी सरदेसाई साहेबांकडे आणि मग बँकेच्या या 3 लोकांकडे बघून सांगायला सुरुवात केली की मॅडम, खरी बाब अशी आहे की पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या धाकट्या भावाचं आमच्या गावाला लग्न आहे आणि त्याच्यासाठी तिथल्या लोकांच्या वर जरा माझी वट पडावी, दाब पडावा, म्हणून मला 100 रुपयांच्या कोऱ्या करकरीत नोटांचं बंडल हवं होतं.
मी आज साहेबांनी पैसे काढून आणायला सांगितल्यावर मनाशी ठरवूनच गेलो होतो की आज आपण बँकेमधून मिळालं तर 100 रुपयांच्या कोऱ्या नोटांचं बंडल घेऊन यायचं आणि ते बंडल आपल्या घरी घेऊन जायचं. आपल्या घरी आपण गावासाठी न्यायला जे 10,000 रुपये जमा केले आहेत ते घरातून घ्यायचे आणि मग साहेबांचे 40चे 50 पुरे करायसाठी त्या पिशवीमध्ये ठेवायचे आणि साहेबांना त्यांनी मागितलेले 50,000 रुपये परत देऊन टाकायचे. दरम्यानच्या काळामध्ये ही बाब तुमच्या बँकेमध्ये लक्षात आली. तुम्ही तातडीने आलात आणि मी चंद्रकांता नाईक मॅडमला सांगून घरी गेलो होतो. मी मॅडम धावत पळत घरी गेलो. मला ते 10,000 रुपयांचं नवीन मिळालेलं बंडल आसमान ठेंगणं करावं असा आनंद देत होतो. मी घरी गेलो. माझं नवीन नोटांचं बंडल ठेवलं. माझ्या घरातलं 100 रुपयांच्या जुन्या नोटांचं बंडल खिशात घातलं आणि धावत पळत आलो. कारण कोणत्याही क्षणी आमचे साहेब ते आणलेले पैसे आतमध्ये मागवतील आणि त्याच्यामध्ये 10,000 रुपये कमी पडता कामा नयेत हे मला जाणवत होतं आणि म्हणून धावपळ करत मी आलो. पण तोपर्यंत ते पैसे आतमध्ये येऊन पोहोचलेले आहेत आणि त्याही पुढची आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमच्या समोर हे 50,000 रुपये आता हजर आहेत आणि तुम्हीच मला 50 म्हणून दिलेल्या पैशांपैकी 10,000 रुपये माझ्या खिशामध्ये आता आहेत. फणसे साहेब, कामत आणि खोपकर बाईंना एकंदर 60,000 रुपयांचा हिशेब लागला आणि त्यांचा जीव भांड्यामध्ये पडला. त्याने झालेली ही सगळी घटना आणि त्याच्यामधून आपल्याला झालेला बोध सरदेसाई साहेबांना सांगायला सुरुवात केली. सरदेसाई हा हाडाचा जातीवंत व्यापारी माणूस होता. त्यांना या समोरच्या सगळ्या नाट्यातून जो भाग कळायला हवा होता तो कळला आणि फणसे साहेबांनी काही सांगायला सुरुवात करायच्या आधी सरदेसाई साहेब खो खो करत आपल्या खुर्चीमध्ये हसायला लागलेले होते. त्याने खुणेने फणसे साहेबांना सांगितलं की जरा थांबा, माझ्या लक्षामध्ये सगळं काही आलेलं आहे. आणि मग हसण्याचा एकंदर पहिला भर गेल्यानंतर सांगितलं की मॅडम, लक्ष ठेवण्याची गरज तुम्हाला आहे, कारण तुम्ही चुकून 60,000 रुपये आमच्या रणदिवेला दिलेले होते. आमचा रणदिवे प्रामाणिक आहे. मी तर ते पैसे तोपर्यंत पाहिलेही नव्हते आणि म्हणून तुम्हाला जो शंका आली की आपलं नवीन नोटांचं बंडल कुठे गेलं, त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता हा खुलासा झाला. ते जर तुमच्या लक्षामध्ये आलं नसतं किंवा रणदिवेला जर तुम्ही नवीन नोटांचं बंडल दिलं नसतं तर आज उद्या परवा कधीतरी माझ्या लक्षामध्ये, या रणदिवेच्या लक्षामध्ये आलं असतं की 50च्या ऐवजी 60,000 रुपये तुम्ही दिलेले आहेत आणि निश्चितपणे आम्ही ते तुम्हाला परत केले असते. पण आता हा जो तास 1.5 तास तुम्हाला घाम फोडणारा प्रकार झाला, त्याच्याबद्दल आता मी स्वतः सगळं बाण माझ्यावर घेऊन तुम्हाला सॉरी म्हणतो आणि मला वाटतं आता हा प्रकार इथे संपला आहे असं आपण म्हणायला काही हरकत नाही. दिलखुलास वृत्तीने, अतिशय मोकळेपणाने सरदेसाई साहेबांनी त्या सगळ्या नाट्याचा गाभा उलगडून झाला. समोरच्या लोकांना हे पुरेपूर पटलं होतं. पुन्हा एकदा साहेबांचे वारंवार आभार मानून, पुन्हा एकदा कृतज्ञतेच्या नजरेने रणदिवेकडे बघून आणि त्या 50,000 रुपयापैकी हक्काचे जास्त गेलेले 10,000 रुपये परत घेत आणि रणदिवेकडून त्याच्या खिशामध्ये असलेले 10,000 रुपये त्या पैशामध्ये जमा करत ही त्रिमूर्ती म्हणजे फणसे, कामत आणि खोपकरबाई सरदेसाईंच्या ऑफिसमधनं बाहेर पडले. सरदेसाई साहेबांच्या ऑफिसमधून निघून आपल्या बँकेपर्यंत जाताना फणसे साहेबांना दास्ताने साहेबांनी सांगितलेली एक गोष्ट आठवत होती. त्यांनी स्वच्छ शब्दात सांगितलं होतं की हा शनी
थोडा वेळ तुम्हाला घुमवणार आहे, पण कुठच्या संकटात काही लोटणार नाही. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं, या माझ्या ठाम विश्वासाला दुजोरा देणारी ही आणखीन एक सत्यकथा. या कथेबद्दल आपल्याला काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने लिहून जरूर माझ्यापर्यंत पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.